आज आपण इन्व्हर्टर पी-एम कसा करायचा ते बघूया. आता इन्व्हर्टर पी-एम करताना आपण लक्षात ठेवूया की इन्व्हर्टर क्लीन करायला लागतो. इन्व्हर्टर क्लीन करणे म्हणजे इन्व्हर्टरच्या जे पी वरचे धूळ वगैरे आहे ती क्लीन करणे, बॅटरी आपल्याला क्लीन करणे. आता हा इन्व्हर्टर मी पी-एम करतो, ते इन्व्हर्टर पी-एम करताना पहिला क्लीन करून घेतो. चला आपण क्लीन करून घेऊया इन्व्हर्टर पी-एम. इन्व्हर्टर क्लीन करताना इन्व्हर्टर चालू असतो, थोडा व्यवस्थित केला पाहिजे त्याला क्लीन. हे बघा मी क्लीन करून घेतो आता इन्व्हर्टरच्या पाठी हे टर्मिनल असतात. एक आउटपुट टर्मिनल आहे आणि बाकीचे एक्झॉस्ट फॅन वगैरे आहे. हे बॅटरी रॅक आहे. बॅटरीला आपण क्लीन वगैरे करायला लागतं. हे इनपुटचं स्विच आहे आणि आउटपुटचं स्विच आहे. इनपुट म्हणजे इन्व्हर्टरला एक इनपुट देणारी लाईन असते, जेणेकरून आपण जो घरातली पॉवर आहे ते एक इनपुट देतो आणि जे इन्व्हर्टरमधून जो आउटपुट निघतो तो लाईट, बल्ब, फॅन यांना जातो. हा सुपर पॉवरचा एक इन्व्हर्टर आहे. आता मी इन्व्हर्टर क्लीन करून घेतला मस्तपैकी. हे बघा किती छान इन्व्हर्टर झाला ना, क्लीन करून घेतला. बॅटरी रॅक क्लीन करून घेतो. बॅटरी रॅक पण क्लीन करून घेतली. व्यवस्थित कनेक्शन वगैरे बघायचं, चालू वगैरे कनेक्शनमध्ये व्यवस्थित कुठे आहे काय कनेक्शन बघून व्यवस्थित क्लीन करायचा, जेणेकरून आपल्याला शॉक वगैरे लागू शकत नाही. आता बॅटरी पण धूळ वगैरे आहे, बॅटरीवरची धूळ वगैरे क्लीन करून घेतो मी. इथे बॅटरीचे टर्मिनलच आहे, तिथे खूप महत्त्वाचे टर्मिनल्स आहे. याच्यावर धक्का नाही लावू शकत, कारण की जर इथे जर स्पर्श वगैरे झाला तर शॉक लागण्याची खूप भीती आहे. त्यामुळे हँड ग्लोव्ज वगैरे वापरू शकू, आपण क्लीन बी करू शकतो. हे फक्त इलेक्ट्रिशियनलाच अलाउड आहे. आपण जर समजा कोणी पण घरातले करू शकत तर त्यांना करू शकत नाहीत, कारण की त्यांनी व्यवस्थित सेफ्टीमार्फत करायला लागेल. हे जाणकारी म्हणजे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा मी बॅटरी पण क्लीनिंग करतो आहे. म्हणजे क्लिनिंग म्हणजे साफ, जरा थोडंसं पी-एम करताना बॅटरी वगैरे क्लीन करून घ्यावं लागते. वगैरे धूळ वगैरे बसलेले असते, त्यामुळे जास्त करून घरी जर आपण घरी जर इन्व्हर्टर वगैरे असेल तर जास्त करून बॅटरीचे वॉटरचे जे लेवल आहे ते चेक करत जावा, जेणेकरून आपल्याला बॅटरी कशी आहे, बॅटरीचे वॉटर लेवल कशी आहे ते समजू शकते आणि बॅटरी खराब होऊ शकत नाही. हे मेन इम्पॉर्टंट आहे इन्व्हर्टरमध्ये, जेणेकरून आपल्याला बॅकअप चांगला मिळतो. जर बॅटरीची लेवल जर तुम्ही चांगली ठेवली तर आपल्याला इन्व्हर्टरचा बॅकअप खूप छान मिळतो. आणि जर बॅटरीची लेवल कमी असेल, अगदी कमी असेल, तर बॅटरी खराब होऊन जाते आणि बॅटरी जळून जाते. त्यामुळे बॅटरीचा बॅकअप मिळू शकत नाही. आज आता इन्व्हर्टरचा बॅटरी पण क्लीन करून घेतली मी. बॅटरी क्लीन करून घेतली. आता बॅटरी आणि इन्व्हर्टर खूप छान क्लीन झाला. त्याच्यानंतर मी इन्व्हर्टरचे इनपुट आणि आउटपुट हे कनेक्शन आहेत दोन. एक इनपुट जेणेकरून इन्व्हर्टरला सप्लाय दिला जातो आणि इन्व्हर्टरमधून निघालेले दोन सप्लाय म्हणजे हा आउटपुट असतो, जेणेकरून आपण लाईट आणि फॅन बरेच इन्व्हर्टरवर कनेक्शन देऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बॅटरी चेक करताना इन्व्हर्टरमध्ये बॅटरी आपण चेक करताना मेन काय बॅटरीमध्ये चेक करायचं असेल ते आपण बघून घेऊया. बॅटरी चेक करताना मेन म्हणजे हे वॉटरचे लेवल आहेत. हे आता बॅटरी वॉटरचे लेवल चेक करायचे असतात. बॅटरी वॉटरचे लेवल बरोबर लेवलवर आहेत की नाही हे चेक करायचे. एक बॅटरीचे लेवलचे पार्ट्स असतात. आता हे व्यवस्थित आहे, बॅटरीचा लेवल व्यवस्थित आहे. जर इथे आला खाली तर बॅटरीचे वॉटर लेवल खूप कमी आहे, तर वॉटर आपण डिस्टिंग वॉटर हा येते बॅटरीचे, ते आपण घेऊन बॅटरीमध्ये वॉटर टाकू शकतो. आता बॅटरी लेवल तर खूप छान आहे. बॅटरीचे लेवल वॉटर लेवल खूप मस्त आहे, म्हणजे वॉटर लेवल आहे ऑलरेडी, तर वॉटर टाकायची काही गरज नाही आहे. तर फक्त मी एक तर बॅकअप चेक करतो आणि त्यानंतर बॅटरीचं व्होल्टेज घेणार, बॅटरीचं करंट घेणार आणि इनपुट आउटपुट व्होल्टेज घेणार, हे मेन चेक करणार. चला आपण आता बॅटरीचा जो करंट आहे, की बॅटरी किती ॲम्पियर लोड घेते ते आपण चेक करूया आणि इन्व्हर्टरला किती ॲम्पियर लोड आहे ते आपण चेक करूया. हा मल्टीमीटर आहे.
याला मल्टीमीटर बोलतात. बॅटरीचा आपण जर करंट चेक करायचं असेल तर आपल्याला काय इन्व्हर्टर ऑन करायला लागेल. आणि इथे बघा, इथे दिसते का तुम्हाला, इथे 1000 ॲम्पियर आणि 2 ॲम्पियर ते 20 ॲम्पियर आहे. याच्यावर 2 ॲम्पियर ते 20 ॲम्पियरवर आपण सिलेक्ट करूया. जेणेकरून जास्तीत जास्त लोड 2 ॲम्पियर ते 20 ॲम्पियरच लोड असतो. हे आपल्याला असं काढायला लागेल. ह्या वायरमध्ये क्लॅम्प अडकवायला लागेल. त्यानंतर आपल्याला व्होल्टेज समजेल. मी 1 मिनिट मी क्लॅम्प अडकून घेतो. क्लॅम्प अडकवला. आता मला बॅटरीवरचं आणि इन्व्हर्टरवर लोड किती आहे ते समजेल. हा लोड बघा किती रिडिंग दाखवते, 3 ॲम्पियर 22 म्हणजे 3 ॲम्पियरचा लोड आहे. तर 3 ॲम्पियरचा लोड हा खूप कमीच आहे. तो होऊन जाईल. बॅटरी आपल्याला चांगला लोड आहे आणि बॅकअप पण चांगला मिळतो. बॅकअप चेक करताना कधी पण आपण बॅकअप पण चेक करू शकतो. त्यानंतर मी हा क्लायमीटर काढतो. बॅटरीचा जो बॅकअप चेक करताना कधी पण इनपुट बंद करायचं, जेणेकरून आपली जी पॉवर सप्लाय घरची MSCB करून जाते तेव्हा आपला हा इन्व्हर्टर बॅटरीवर जातो आणि आपल्याला बॅकअप मिळून जातो घरचा. हे बघा, आता मी पॉवर ऑफ केली. ही लाईट तर चालूच आहे आणि इन्व्हर्टर हा बॅटरीवर गेला. तर हे मेन ऑफ झालं आणि UPS ऑन झालं. UPS ऑन म्हणजे बॅटरीवर गेला हा. आणि चार्जिंगचं इंडिकेटर जातो चार्जिंग करताना. तुम्हाला ते दाखवतो मी. मेन ऑन केल्यानंतर चार्जिंगचं इंडिकेटर ऑटोमॅटिक लागेल. ओव्हरलोड जर समजा आपला जर इन्व्हर्टर वगैरे ओव्हरलोड असेल तर हे इंडिकेटर दाखवेल. त्यानंतर बॅटरी लो, जर आपली बॅटरी वगैरे लो असेल तर हा इंडिकेटर दाखवेल. आणि CBP ट्रिप म्हणजे याच्या आतमध्ये एक CBP पार्ट असतो. तो जर काम नसेल करेल तर ट्रिप होत असेल तर हे इंडिकेटर दाखवेल. आता मी इनपुट ऑन केलं. इनपुट ऑन केल्यानंतर नाही तर बघा मेन ऑन होऊन जाईल. हे बघा, मेन ऑन झालं आणि UPSमधून म्हणजे बॅटरीवरून इन्व्हर्टर गेला आणि डायरेक्ट मेनवर चालू झाला आणि आता बॅटरी चार्जिंग होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बॅटरीचं व्होल्टेज घेऊया. मिनिमम बॅटरीचं व्होल्टेज घेऊया आपण, की बॅटरी हेल्दी आहेत का नाही. बॅटरीचं व्होल्टेज चेक करणं हे महत्त्वाचं आहे. मल्टीमीटरमध्ये इथे दिले V आणि रजिस्ट्रेशन. हे रेड वायर आहे. कॉमनमध्ये ब्लॅक वायर वापरायची. या 2 टर्मिनलमध्ये रेडला रेड आणि ब्लॅकला ब्लॅक मल्टीमीटर लावायचे, जेणेकरून असं बघा. मी आता इथे लावले. इथे आता मी लावले 2 असे लिंक लावलेत. पण फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ती सेट करायला लागेल. आपल्याला बॅटरीचं व्होल्टेज चेक करायचं आहे तर DC व्होल्टेज येणार ना, तर DC व्होल्टेज इथं आपल्याला लावायला लागेल. मी DC व्होल्टेज लावलेलं आहे. आता DC व्होल्टेज लावल्यानंतर मी बॅटरीचं व्होल्टेज चेक करू शकतो. इथे एक मी लीडवर एक पॉईंट लावला. एक लीडवर लावला पॉईंट, जेणेकरून आता मला बघा 26 व्होल्टेज मिळत आहे बॅटरीचा. हे बघा 26 व्होल्टेज भेटलं बॅटरीचं. म्हणजे बॅटरी हेल्दी आहे. म्हणजे 12, 24 आणि 2 एक्स्ट्रा म्हणजे 26 आपल्याला व्होल्टेज बरोबर प्रॉपर भेटते. असं आपण 26 व्होल्टेज एक नॉर्मल व्होल्टेज आहे. तर बॅटरी हेल्दी आहे, काय प्रॉब्लेम नाही. बॅकअप तुम्हाला भेटून जाईल. तर ठीक आहे. हे असं आपण इन्व्हर्टरचे पार्ट्स वगैरे आणि इन्व्हर्टर आपण चेक करू शकतो. खूप पण साधा सिंपल इन्व्हर्टर चेक करू शकतो. आपल्या घरचा पण इन्व्हर्टर चेक करू शकतो स्वतःहून. थँक्यू.